तर आज आम्ही गेलो होतो माझ्या आईच्या गावाला. तुम्हाला तर माहीतच आहे मी हिंगणघाटची आहे. त्यामुळे नागपूरवरून हिंगणघाटला जायला थोडा वेळच लागते. म्हणून पटकन ऑटो वगैरे बुक केला. बस स्टॉपला गेलो आणि आम्हाला तसंच छत्रपती स्क्वेअरमधून बस पकडायची होती. पण तिथून खूप जास्त गर्दी राहते. बसायला सीट मिळत नाही आणि सरू वगैरे सोबत होती म्हणून बस स्टॉपला गेलो. गेल्या-गेल्या जामपर्यंतची बस लागून होती म्हणून पटकन बसमध्ये वगैरे बसलो आणि थोड्या वेळा अगोदर पाणी आणि आभाळसुद्धा येऊन गेलेलं होतं आणि लगेचच मग ऊनसुद्धा तापलेली होती. त्यामुळे इतकं गरम होत होतं आणि सरूला गेल्या-गेल्या तहान लागली होती म्हणून पटकन फ्रुटीची बॉटल वगैरे घेतली आणि 2 ते 3 तासानंतर आम्ही हिंगणघाटमध्ये पोहोचलो. आम्हाला 7 वाजले होते. आमची दुसरी जामवरून बस लागली होती त्यामुळे बस वगैरे पकडली. पटकन घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. माझ्या आईने मस्त चहा वगैरे बनवून ठेवला. त्यासोबतच काही नाश्तासुद्धा बनवून ठेवलेला होता. चिवडा, चकल्या वगैरे. आल्या-आल्या आम्ही मस्त तेव वगैरे खाल्ला आणि लिटरली बाहेर वगैरे बसलो थोडा वेळ आणि इतकी सुंदर हवा सुटली होती. पाणीसुद्धा येऊन गेलेलं होतं थोडंसं आणि माझं एक छोटंसं बाळ आलं होतं, जे की माझं खरंच खूप जास्त फेव्हरेट आहे आणि तिला सरूसुद्धा लाडून राहिली होती कारण तिच्यापेक्षा छोटंसं ते होतं आणि मला तर त्याचा काही विचारूच नका. खूप जास्त लाड येते कारण बऱ्याच दिवसानंतर तो मला मिळाला होता. चला आजच्यासाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.